युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर देशाची अस्मिता आणि देशाचं दैवत आहे। माननीय पंतप्रधान महोदयांनी आज झालेल्या घटनेच्या बद्दल त्यांच्या ज्या भावना व्यक्त केल्या ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला ज्या पद्धतीने संबंध देश मानतो त्यालाच अनुषंगून आहेत असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं निश्चितपणानं मत त्या ठिकाणी आहे। कोण तानाजी सावंत? कोण तानाजी सावंत? तानाजी सावंत बरेच आहेत महाराष्ट्रात। कोण तानाजी सावंत? तानाजी सावंतांसारख्यांना विचारून राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये NDAमध्ये आम्ही काय सहभागी झालेलो आहोत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे कणखर गृहमंत्री अमित शहा आणि मग देवेंद्रजी यांच्यामार्फत आज NDAमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सहभाग त्या ठिकाणी गेल्या 6 वर्षापासूनचा निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे। तुम्ही कोणाला काय वाटतं हे माझ्यासाठी काय अत्यंत महत्त्वाचं बिलकुल त्या ठिकाणी असण्याचं काही कारण नाही। आणि आज देशपातळीवरती सुद्धा ज्या वेळेला तिसऱ्यांदा NDAला कौल मिळाला त्यावेळेला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लोकसभा सदस्य म्हणून, प्रदेशाध्यक्ष म्हणून मी, आमचे कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल हे सुद्धा उपस्थित होते। आणि NDAच्या पहिल्याच बैठकीत ज्या पद्धतीने पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये अमितभाई JP नड्डा साहेबांनी आमच्याशी डायलॉग केला ते पाहता तानाजी सावंतांसारख्या एका फारसं मी बोलू इच्छित नाही कारण मी शेवटी प्रदेशाध्यक्ष आहे, कोणी केलेल्या वक्तव्याची फारशी दखल घ्यावी असं मला त्या ठिकाणी काय वाटत नाही। परंतु यांना आवरलं पाहिजे की नाही, कारण की ज्या पद्धतीने महायुतीचा मेळावा झाला त्यामध्ये तिन्ही प्रमुख नेत्यांनी सूचना दिल्या। शेवटी आता ते आवडण्याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांची आहे। मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने मुख्यमंत्री आज राज्य चालवत असताना ज्या कल्याणकारी योजना आणतात, परस्परांचा आदर राखत आज एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा राज्याच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्राला अधिक ताकद आणि शक्ती देण्याचा प्रयत्न करत आहेत। अशा वेळेला युतीमध्ये बिटाचा खडा टाकणाऱ्यांच्या वतीमध्ये नेमकं काय करावं हे त्या पक्षाच्या नेतृत्वाचा अधिकार आहे। एकनाथराव शिंदे एक समजदार नेते आहेत, संवेदनाशील आहेत, उत्तम प्रशासक आहेत। तानाजी सावंतांसारख्या बकालपणाने बोलणाऱ्या व्यक्तीबद्दल काय करावं ते त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील। आम्ही अनेक विषयांच्यावरती काल त्या ठिकाणी चर्चा केली। पुन्हा चर्चेच्या फेरी ह्या पुढच्या सततच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी सुरू राहणार आहेत। त्यामध्ये नेत्यांचे एकत्रित दौरे, त्याचबरोबर जिल्हा स्तरावरती, विधानसभा स्तरावरती सुद्धा संबंध महायुती म्हणून एकत्रितपणाने येण्याची शोधून करायच्या उपाययोजना आणि स्वाभाविकच विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जागा वाटप, तर त्या संदर्भामध्ये आता नियमितपणाने बैठका त्या ठिकाणी होतील। आणि एक गोष्टीचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने घेतलेला आहे की आगामी येणाऱ्या निवडणुका 288 जागांवरती महायुती म्हणून आम्हाला लढायच्या आहेत। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याहीपेक्षा 288 जागावरती महायुती म्हणून आम्ही लढायचा निर्णय घेतलेला आहे। आणि तो निर्णय घेत असतानाच असाही निर्धार आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास संपादित करत आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती पुन्हा एकदा सत्तेवरती आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे। सोन्याच्या चमच्या घेऊन जन्माला आलेणाऱ्या दूधवाल्यांची किंमत काय करणार? दूधवाला सकाळी बिचारा पहाटे उठतो, पेपरवाला सकाळी पहाटे उठतो, ही त्यांची दुःख, त्यांच्या वेदना ह्या त्यांनाच माहिती, जे सकाळी उठतात त्यांना। जे आयुष्यभर सोन्याची चमच्या घेऊन जन्माला आलेत त्यांना याच्याबद्दलचं फारसं आत्मीयता वाटण्याचं काही कारण नाही। पण सुसंस्कृत चव्हाण साहेबांच्या विचारधाराचे आम्हीच पाईक आहोत असं सतत आभास निर्माण करण्याचं मन आणि संवेदना नेमकं काय आहेत
हे कालच्या भाषणाच्या निमित्ताने संबंध महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. बारामती लोकसभेमध्ये पराभव का झाला असावा या गोष्टीचा ज्यावेळेस विचार करत होते त्यावेळेस असं लक्षात होतं की केवळ इमारती बांधून उपयोग नाही आहे, लोकांच्या हाताला काम, विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत तरच बारामतीकर साथ येऊ शकतात हे स्पष्ट झालं असं देखील त्यांचं वक्तव्य होतं. असं जर काय म्हणत असतील तर मी काय भाषण त्यांचं काय पूर्णपणाने ऐकलेलं नाही. पण हा रोग दादांकडे मग राहत नाही. हा रोग कोणाकडे जातो त्याने आत्मचिंतनाने आत्मपरीक्षण करून पाहावं. आता जे आपण बोललात तसं जर काय संसदरत्न बोलले असतील तर मग हा रोग अजितदादांकडे येण्याचा प्रश्न फारसा उद्भवत नाही. मग तो रोग जिथे जात असेल तिकडे जर काय गेला तर तो त्यांना चालणार आहे का, तर त्याचं त्यांनी त्याच्याशी मनाशी ठरवावं. इंदापुरातून हर्षवर्धन पाटील जे आहेत त्यांचा कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यांनी अजित पवारांवरती त्यांनी टीका केली की अजित पवार कसे काय माहितीमध्ये उमेदवार ठरवू शकतात परस्पर. पण दादाने उमेदवार ठरवण्याचा कुठे प्रश्न आला आहे आणि त्या मेळाव्यात काय घडलं त्याची मला माहिती नाही. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये इकडं तिकडं काय थोडंफार उणं होत असेल. पण कालच ज्यावेळेला आम्ही एकत्रित बसलो, शिंदेसाहेब होते, देवेंद्रजी होते, मी होतो, आदरणीय दादा होते, प्रफुल्लबाई होते, त्याला ताकदीने शक्तीनिशी निवडणुकीला सामोरं जायचं आहे. एका दुसऱ्या मतदारसंघात काय ना काहीतरी भावना उमटत असतात. दादा आहेत. रोहित पवार म्हणतात आहेत की अजित पवार थर्ड फ्रंट काढण्याच्या विचारात आहेत जेणेकरून महाविकास आघाडीची मतं महाराष्ट्रातून दादांना बाहेर ढकलण्याचा प्रयत्न आहे. दादा एक नवीन फ्रंटला निर्णय घेऊ शकतात त्याचीच ही सुरुवात आहे म्हणे. तानाजी सावंतांचं वक्तव्य असेल, मागं भाजपचा विरोध असेल. जगातलं सगळीच राजकीय अक्कल आपल्यापाशी आहे असं मानत अकाली प्रभुत्वाचा आभास आणणाऱ्या व्यक्तिमत्वांना याच्यापेक्षा काय वेगळं सुचेल असं काय मी कधी मानत नाही. कारण त्यांची ऐतिहासिक स्वरूपाची महान पदयात्रा राहुल गांधींच्या पदयात्रेपेक्षा यशस्वी झाली असल्यामुळे त्यांना जगाच्या पाठीवरच्या प्रत्येक देशातलं राजकारण कळायला लागलं आहे. त्यामुळे कदाचित त्या वक्तव्यापोटी त्यांचं खूप महाराष्ट्राच्या राजकारणातलं ज्ञान आघात आहे. त्यामुळे याच्यासारखी मुक्ताफळं याच्यापेक्षा काही दुसरी अपेक्षितच असं नाही. त्यांच्या बाबतीत सुनीता पवारांचा देखील एक उल्लेख पाहायला मिळाला की सकाळी उठणं हा सुनीता पवारांचा प्रॉब्लेम असेल. स्त्रीत्वाबद्दलची सुद्धा भूमिका काय ते ऐकायला मिळालं. ज्यावेळेला माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाली, संबंध महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींनी एक तऱ्हेचा आनंद त्या ठिकाणी संबंध राज्यभरामध्ये व्यक्त केला. जवळपास 22 मतदारसंघामध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आम्ही सगळेजण फिरतो आहोत. एवढा महिलांचा प्रचंड उत्साह आणि एका नेत्याच्या प्रति बंधुत्वाच्या नात्याने त्यांच्या मनामध्ये झालेली विश्वासाची भावना माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मी पहिल्यांदाच अनुभवलेली आहे. आता राजकारणामध्ये वावरणाऱ्यांना हे सगळं कळत असेल. त्या नैराश्य येणं स्वाभाविक आहेच आणि ते नैराश्य येत असतानाच एका आपल्या स्त्रीबद्दल किंवा भगिनीबद्दल सुद्धा आपण बोलतो आहोत. याचं ज्यावेळेला भान आरंभतं त्यावेळेला या योजनेची सफलता किती मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली, त्या नैराश्याशिवाय याच्याशिवाय दुसरं काय त्याच्यात असेल असं मला काय वाटत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.